आज आपल्या जालना तालुका शिक्षण सहकारी संस्थेमध्ये लोचना शेरे लाझरे मॅडम आणि त्यांचे पती आमचे मित्र शेरे सर, आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री पांडुरंग देशमुख सर, या संस्थेचे कर्तव्यदक्ष आमचे माऊली ज्ञानेश्वरजी मराठे आणि या संस्थेतील कर्मचारी आमचे शैलेश, आमचा अनिकेत आणि हिमेश. खरं म्हणजे मॅडम, मी चेअरमन झाल्यापासून तुमची देवासारखी वाटतो. मी सरांना 3दा बोलतो, मला आपल्याला मॅडमकडे जायचं आहे, गायडन्स घ्यायचं आहे. माझं त्यांचं डिस्कस पण झालं होतं. माऊलीचं देशमुख साहेब त्या दिवशी आले होते, पण ते एवढं गतीने मॅडम आमच्याकडून सगळे मी आल्यापासून झपाटाच चालू आहे कामाचा. तुम्हाला सांगताना आनंद वाटतो की आम्ही शिशी मुक्तीकडे वाटचाल करतोय. 16,65,00,000 आमच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं लोन होतं, त्याला 2 कोटी मिळून थांबल्या. काल ते म्हणजे व्यवस्थापक संचालक आशुतोष आपले देशमुख साहेब, मी जेव्हा गेलो की ते मी सर तुमची 2-3 करोडपर्यंत आतापर्यंत आमच्याकडे ठेवी 21 मार्च आम्ही घ्यायचो, मग तुम्ही सांगा ना किती द्यायचं तुम्हाला. त्याला आम्ही सर 12 कोटी रुपयाची ठेव त्यांच्याकडे. ते म्हणजे सर तुम्ही पहिले माऊलीकडे समोर होते, त्याच्या सगळं श्रेय आमच्या कर्मचाऱ्यांना जाते. मी निमित्त मात्र आहे. तो आल्या दिवसापासून प्लॅनिंग करून संस्थेला योग्यरित्या यशस्वी वाटचालीकडे कसं घेऊन जाता येईल. आणि यामध्ये तुमच्या सगळ्या जे काही एक्सपिरियन्स होल्डर आहेत, ज्याच्या ठिकाणी चांगल्या बँक आहेत, तिथे चांगले जे काही म्हणजे मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे, व्यवस्थापक म्हणून काम केलेलं आहे, त्यांचं सानिध्य वारंवार वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. आज हा आनंदाचा दिवस आहे. आज तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलात. तुमच्याबद्दल काय बोलवतो तुम्हाला मी 15-20 वर्षापासून बोलतो. 15 वर्ष तुम्ही झाले तुमच्या एका वाढदिवसात तुमच्याकडे आम्ही तुमच्या पतसंस्थेत आलो, बँकेत आलो समर्थने. देशमुख साहेबांनी सांगितलं मला की महिला असून एक शिंगम सारखं काम आहे त्याचं. सेरे सर माझे जीवलग मित्रच आहे. आणि मग आम्ही गेल्यानंतर मॅडमचा स्वभाव, तिथल्या कामाचा आवाका बघितला. समर्थ बँकेत काम करणं सोपं नाही. अनेक तिथं सिस्टीम असते, चाळणी असते, एक वरून सगळ्यांचं प्रॉपरली नियोजन असतं. आणि त्याचे चालक, त्याचे जे काही मार्गदर्शक आहेत आता टोपे साहेब, त्यांचं सुद्धा एक शिस्त, डिसिप्लिन वेगळी. त्या कामामध्ये तुम्ही आतापर्यंत केलेल्या कार्यात तुमचं जे काही स्टेप बाय स्टेप आहे, जे जॉईंट म्हणून नंतर क्लर्क असेल, ऑफिसर असेल, व्यवस्थापक असेल, त्याच्यावरची स्टेप आपण गाठली तर हे तुमचं कार्य, कर्तृत्व, तुमची मेहनत, तुमची चिकाटी आणि शेरे सरांची भक्कम तुम्हाला साथ, त्यामुळे हे शक्य झालं. कारण कुटुंबामध्ये आपण म्हणतो ना, एक यशस्वी पुरुष मागे स्त्री असते, तर एका यशस्वी स्त्री मागे पुरुष सुद्धा असतो. आणि हे आम्ही पाहिले, जाणवले. कारण त्यांचा काळ सुद्धा अत्यंत मध्यंतरीचा, खूप संघर्षाचा काळ होता. ग्रँडचा असेल, त्यांच्या संघटनेचे वाद असतील, त्यांच्या संघटनेमधला म्हणजे संघर्ष योद्धा असेल त्यांच्यातला, अशा वेळेस कुटुंबाकडे पुढे सगळी जबाबदारी तुमच्याकडे होती पूर्ण सांभाळणं. परंतु त्या काळात सुद्धा तुम्ही धरोधरपणे त्यांना साथ दिली, त्यांनी तुम्हाला साथ दिली. आणि त्यामुळं आज ह्या सगळ्या गोष्टीचे चांगले फळं आपल्याला पाहायला मिळतात. देशमुख साहेब, खरं संघर्ष प्रवास असल्याशिवाय जीवनात महत्त्व नसतं, अर्थ नसतो. तुमची धावपळ दमछाक पण पाहिलेली मध्यंतरीच्या काळातली. कारण 2 जण ड्युटीला असले की ती द्वंद्व एक प्रकारचं घरामध्ये असतं. मुलांचं शिक्षण असेल आणि जेव्हा थोडं आर्थिक भार पण तेवढा महत्त्वाचा असतो, परंतु तुम्ही त्याच्यामध्ये न डगमगता, न थांबता आपलं सामाजिक दायित्व तुम्ही कमी ठेवलं नाही, आपल्या कामात थोडं कसूरपणा केला नाही आणि त्या कामाला न्याय देत गेला. त्यामुळंच आज एवढ्याच समर्थ बँकेच्या एवढ्या मोठ्या पदावर गेला. आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. आणि हे अभिनंदन, हे कौतुक, तुम्ही कौतुकास पात्र आहात. तुमच्यामुळे त्या खुर्चीचा मान आणखी वाढला. त्या बँकेमध्ये अनेक लोकांबरोबर प्रतिक्रिया आम्हाला येत असतात. तुम्ही खूप चांगल्यापैकी न्याय आपल्या त्या खुर्चीला दिला आणि त्यामुळं खुर्चीमुळे काही माणसांची त्या बँकेची एक शोभा वाढून दिसते, एक पद वाढून उठून दिसतं. त्यामुळे तुमच्या निमित्ताने चांगली गोष्ट त्या ठिकाणी घडून आली. आज वाढदिवस हा माझा उपक्रमच आहे, जिवंतपणी माणसांची सोय व्हावी. आता अलीकडच्या काळामध्ये बाईकवर भारी निघाले, पूर्ण देश पातळीपासून ते जालन्यापर्यंत पाहत तुम्ही. राष्ट्रपती आहेत, आपल्या द्रौपदी मुर्मू मॅडम, जिल्हाधिकारी काश्मीर मॅडम, आपल्या मुख्य कार्यकारी PM बिंदू मॅडम, तर आता आपल्या महिला बँकेमध्ये असेल किंवा आणखी वेगवेगळ्या ठिकाणी बाईकवर भारी माझ्या पाठला येत आठवता येतं. हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून महिलांनी दाखवून दिलेले आहे. आणि आपण जागतिक महिला दिन या महिन्यामध्ये 8 तारखेला साजरा करतो. त्या अनुषंगाने तुमचा एक सन्मान सुद्धा व्हावा, हा आमच्या बँकेचा महत्त्वाचा उद्देश होता. एका कर्तृत्ववान, एक विरंगना, एक म्हणजे काय म्हणतो की एक चांगल्यापैकी सगळ्या क्षेत्रामध्ये
संसार सांभाळून आपल्या कुटुंबाला न्याय देत एक चांगल्या बँकिंगसारख्या आर्थिक क्षेत्रामध्ये एक उंचीचं काम करणाऱ्या एक सक्षम महिला आमच्या ताई या ठिकाणी त्या पदावर बसलेल्या आहेत. याचा आम्हाला मित्र म्हणून, भाऊ म्हणून, आमच्या परिवारातील सदस्य म्हणून तुमचा खूप सार्थ अभिमान आहे. तुमच्या कार्याला मी वंदन करतो, नमस्कार करतो आणि शुभेच्छा देतो. कारण तुमचं काम हे एका दिवसात तयार झालेलं नाही. याला हा 10-15 वर्षाचा अत्यंत खडतर प्रवास आहे. परंतु तुम्ही आपल्या या भूमिकेशी एकनिष्ठ राहिलात, त्या भूमिकेशी तुम्ही एकरूप राहिलात आणि त्यामुळं आज ही चांगली दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या बँकेचं नशीब चांगलं की तुमच्यासारखी माणसं असल्यामुळं त्या बँकेचा सुद्धा सुनियोजित व्यवहार आता चांगल्यापैकी सुरू झालेला आहे. बँकेच्या आणि पतसंस्थेचं जवळचं नातं आहे. जालना तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेमध्ये मॅडम सभासदांचा सन्मान, मित्रांचा सन्मान हे आमचं ब्रीदवाक्य आहे. आणि म्हणून इथं पायरी चढल्यापासून मी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करत आलो. कारण तीच माणसं उद्या आपल्या ह्या पतसंस्थेचे उद्याचं विश्वल भविष्य आहे, यश आहे. आणि त्यामुळं तुमच्यासारखी विशल माणसं इथे येणं आमच्या पतसंस्थेसाठी अत्यंत लाभदायक आणि प्रेरणादायी आहे. कारण तुमचा मोलाचा वाटा, तुमचा मोलाची साथ आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या या पतसंस्थेला जेव्हा मिळेल तेव्हा आमच्या या अनेक गोष्टीमध्ये आमूलाग्र असा बदल घडल्याशिवाय राहणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे. आज वाढदिवसानिमित्त परमपिता निर्माता निसर्ग आपण ज्याला मानतो त्यांना मी प्रार्थना करतो की आमच्या ताईंना भरभरून आयुष्य, उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या मनातील इच्छा, आकांक्षा आता सांगितलं मुलाचे पाय पाळणा दिसतात. शुद्ध बिजापोटी फेरस्का गोष्टी मुलाच्या रूपात त्यांचे स्वप्न पूर्ण होणारच आहेत आणि नक्कीच त्यांच्या मनातील जे काही ड्रीम्स त्यांनी स्वप्न पाहिलेले आहे ते पूर्ण हो. आणि जालना तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन या नात्याने मी अंतःकरण पुढील वाटचालीसाठी ताईंना आणि शेरी परिवाराला, लालझरी परिवाराला अंतःकरण शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या उज्ज्वल आयुष्यासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आपलं अमूल्य असं मार्गदर्शन तुमच्या पतसंस्थेला नेहमी आपल्याला राहू द्या. या पदावर तुम्ही काल परवा होतं, आज मी आहे आणि उद्या कोणी असेल, परंतु तुमची वेळोवेळची साथ, खालच्यांचा हात आणि वरच्याची साथ घेऊन आपण योग्य दिशा वाटचालीकडे जायचं असतं. आज आमच्या पतसंस्थेमध्ये वाढदिवसानिमित्त तुम्ही आलात, आमचा सन्मान स्वीकारला, त्याबद्दल मी आपले सर्वांचे अंतःकरणपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि खास करून आमचे देशमुख साहेब ज्यांनी म्हणजे एकेकाळी जेव्हा जगत उघे हा पडद्यामागे होता, कोणी तुम्हाला माहीत नव्हता, त्या काळात सुद्धा जसे माझ्या पाठीमागे भक्कमसोबत पाठीमागे उभे होते तसंच एक भावारूपानं, एक मित्ररूपानं, जसं वनवेळामध्ये गारवा असावा मित्र नाही नाही गारव्यासारखा, तसं हा मित्रांची आनंदाची झुळूक ही मी चाकलेली आहे, चाकत आलेलो आहे आणि भविष्यात पण चाकत राहणार आहे. कारण त्यांच्या ज्या चळवळीत ते काम करतात, ज्यांच्यासोबत ते काम करतात ते माझे जिवलग मित्र असल्यामुळं देशमुख साहेबांची कीर्ती, काम करण्याची पद्धत, त्यांचा इमानदारपणा, त्यांचा एकनिष्ठपणा मी जवळून पाहिलेला आहे. आणि त्यामुळं देशमुख साहेब सुद्धा आपल्याला सर्व गुण संपन्न असताना आपल्यासोबत असतात ही आपली लाख मोलाची जमीची गोष्ट आहे. आणि त्यांचंही मित्रत्व अशाच अनेक वेगवेगळ्या अंगानं बहरून येत आहे, याचाही मला सार्थ अभिमान आहे. माझे नेहमीच ते विचार राहिलेले आहेत. वेळोवेळी त्यांनी मला माझ्या कुटुंबाच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा कुठे थांबायचं, कुठे काय कार्य करायचं आहे याचाही सल्ला त्यांनी वेळोवेळी मला दिलेला आहे. आणि तो सल्ला घेऊनच मी माझ्या आयुष्याचे पाठक्रम पुढच्या आयुष्यामध्ये जाताना मला तो आनंद वाटतो. आणि त्यांच्या या सूचना माझ्यासाठी अत्यंत लाभदायक, प्रेरणादायी आणि ऊर्जा आणि प्रेरणादायक असतात. पांडुरंग नाव तुमचं पांडुरंग आहे, तुमचं कार्यसुद्धा त्याप्रमाणे व्याधांग आहे. आज नाथषष्ठी आहे, नाथषष्ठी कामना एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी पांडुरंग आमच्याकडे आले तर ही मोठी गोष्ट आहे, जिवंत पांडुरंग. त्यामुळे तुम्हाला मी नतमस्तक होतो. शेरे सर मॅडम, तुम्ही फार नशीबवान आहात की शेरे सर सारख्या पती एक संघर्ष योद्धा म्हणतो आपण त्याला. तुम्ही जसं वीरांगना आहात तसं त्यांच्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक चळवळीच्या लढ्यामध्ये आमचा मित्र, नाव त्यांचं आडनाव शेरे, खरंच टायगर असते आणि त्या टायगर प्रमाणे त्यांचं काम अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या मित्रत्वांना घेऊन त्या मुंबईसारख्या अत्यंत रथत्या जीवनामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी फक्त एकट्यासाठी नव्हे तर माझ्या समोर न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून धरणे, मोर्चे, आंदोलने यशस्वी करण्यासाठी आमचा हा मित्र सातत्यानं मुंबईच्या या लढ्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. त्यामुळं अनेक लोकांचे पोटापाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, अनेक लोकांना या ठिकाणी न्याय मिळाला आहे. यासाठी मी आमच्या मित्राचं नेहमी अभिनंदन करत आहे. आणि आजच्या क्षणी आपल्या कुटुंबातील या मित्राच्या पत्नीचा वाढदिवस हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे, म्हणून त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. माऊली, आपण नेहमीच माझ्या या सगळ्या बागडोळीमध्ये अत्यंत भावासारखं तुम्ही राहिलात. माझं ते कुटुंब समजतो मी. माऊली त्यांचं नावच ज्ञानेश्वर आहे, परंतु इमानदार, प्रामाणिकपणा, समंजसपणा वाटलो सुरुवातीला की नवीन आहे, परंतु खूप समंजसपणानं ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या वडिलांनी सुद्धा चांगलं शोधून नाव त्यांचं ठेवलेलं आहे. आणि नक्कीच त्यांच्यामुळं आमच्या पतसंस्थेला कमी कालावधीमध्ये चांगले दिवस आलेले आहेत. येणाऱ्या काळात आणखी चांगले दिवस सुवर्णाक्षरांमध्ये माऊलींच्या
मराठी सरांमुळं नक्कीच येतील, कारण त्यांचा कामाचा आवाज चांगला आहे, समजून घेण्याची पद्धत आहे, विनम्रता आहे आणि आपण संस्थेच्या व्यवस्थापनाला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आमच्या या मित्रामध्ये आहेत. त्यामुळं त्यांचं भविष्यसुद्धा खूप उज्ज्वल आहे आणि हिमेश तुलासुद्धा आम्ही भविष्यामध्ये या संस्थेच्या बाकूरमध्ये कंटिन्यू करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तो असंच हसत राहा आणि शूटिंग करत राहा. धन्यवाद.